मित्रांनो, झालता असं की आपल्या तात्याच्या एअर टँक मध्ये मोकार पाणी जमा झालं होतं. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अजिबात चढत नव्हता प्रेशर. आता या टाक्यामधली घाण पूर्णपणे काढून घ्यावा लागल. त्याच्यामध्ये काळा ऑइल पण येऊ राहिलं. शक्यतो खोलून पाहावं लागणार आहे आपल्याला कॉम्प्रेसर. थोड्या वेळामध्ये मनमाडचे एकदम हुशार फिटर येणारे आणि ते आपल्या तात्याला तपासून पाहणारे. त्यांना जर समजलं तर ते करून देणारे आपलं काम. मग पडलं तर पडलं त्याच्यावर काही असर. तुम्हाला काय वाटतं, टाक्यामध्ये इतकी घाण काबर जमा झाली असल? तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं का पोरं आम्हाला. या टाक्यांमध्ये हवापेक्षा पाणी जास्त आहे, त्याच्यामुळे शक्यतो प्रेशर चढत नसल. आता आपण खालचा वाल खोलून पाहणारे. जर जास्त पाणी निघालं तर आपण ते काढून घेऊ. टाक्यांमध्ये जास्त हवा राहत असते, त्याच्यामुळे वाल खोलताना व्यवस्थित खोलायचा आहे, नाही तर तो उडून अंगाला लागू शकतो. कॉम्प्रेसर मध्येच काहीतरी फॉल्ट दिसू राहिला, कारण की तो हवा कमी फेकतो. चला आता कॉम्प्रेसर खोलून त्याला रिपेअरच करून घ्यावा लागणार आहे, कारण की तो ऑइल उचलून टाकीमध्ये फेकतो. हवाच्या टाकीमध्ये आपण इतकं पाणी कधीच पाहिलं नव्हतं. तो डायरेक्ट आता ऑइलच वागतो. हे ऑइल कशामुळे इकडे आलंय ते अजिबात नाही समजू राहिलं. कॉम्प्रेसर जर खराब असेल त्याच्यामुळे येऊ शकतं. आता चला फिटर आले का खोलून पाहू पटकन, तेव्हा तो फॉल्ट समजल. कार बाळ भाऊ, आता नवा पंप आला तुम्ही. मग आता पिना सोडून जातील ग्रीस मारू मारू. पार कोड्या पडेल पिना पडापडा मारून घ्या. आपला भावड्या बी पार कोडा होऊन गेला. त्याच्या आखे पिना मारून घ्या. जी नसल जात ना ती खोलून घे पिन. ग्रीस प्युअर आहे का? एवढं प्युअर का आणलं? हो का? बर, याला मारून घे. याच्यात लय घाण निघाली टाक्यामध्ये. हा पंप नाही चालत का लहान? तुम्ही जास्त दाबी त्याला. आणि मग काय, कॉम्प्रेसर खोलल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळं मनमाडवरून आम्ही बोलावले होते एकदम हुशार फिटर. त्यांनी लहानपणापासून तर आतापर्यंत 20-25 हजार गाड्यांचं काम केलंय. त्यांनी सॉल्व केलंय बऱ्याच गाड्यांचा मॅटर. ते बोलले कॉम्प्रेसर आहे ना खराब होऊन जाईल असेल म्हणे, त्याच्यामुळे ते खोलवून रिपेअर करावं लागल. त्याच्यामुळे ते फेकू राहिलं म्हणे टाकीमध्ये वाटर. त्यांना म्हणलं हवापेक्षा टाकीमध्ये पाणी जास्त निघालं, त्याचं होऊन जायला होतं म्हणलं पार गटर. बरे तरी आपल्याकडे 4-5 कॉम्प्रेसर जुने पडेल होते, नाहीतर अवघड होतं. फिटर फेल झालं का कॉम्प्रेसर? हवा तयार करीत नव्हतं ना ते, त्याच्यामुळे त्याचे ब्रेक लागत नव्हते. ब्रेक बरं झालं आपल्याकडे 2-4 जुने पाणी पडलं होतं. कोणतं टाकायचं? टाकीत हे टाकायचं. हे हुशार कारागीर एकदम. बर, कोडं कोडं लेके ते पाहून घ्या माझे. मग ताण नाही राहणार. पिस्टन आहे का तो? हा का? आमच्या बावड्या बरोबर शिकून द्या ना. हा ना, तो शिकला पाहिजे म्हणजे तुम्हाला बोलायची गरज नाही पडणार आम्हाला. आमच्या तात्याचे ना ब्रेक लागत नव्हते, त्याच्यामुळे बावड्या भाऊ वैतकून गेला होता ना. हवा नेऊन जायची बसा बस, त्याच्यामुळे तो डिझेल वळायचा खसाखस. आता त्याने ना शीक मारली पाहिजे ठसाठस. त्याचं आहे ना खराब होऊन गेलं होतं कॉम्प्रेसर, त्याच्यामुळं ते तयार करीत नव्हतं प्रेशर. आता पडल का रिपेअर केलं त्याचे काही असर? हा पडेल ना. पडेल हा का? पडल का? बर, हा ना. आणि मग काय, फिटरनं कॉम्प्रेसर खोलून ठोकून ठाकून पार हातेर टाकली वाकून. त्यांना म्हणलं काम आजची आज एकदम ओके झालं पाहिजे, नाहीतर हे हातेर सगळे आम्हाला ठेवावे लागतील बारदानाखाली झाकून. एक तर आमच्याकडं फुपाटा लय उडवतो म्हणलं. बारदानानं झाकून ठेवल्यावर कुतडे लय बेकार आहे, ते ओढून नेत असत्या. खराब जर झाले पार्ट तर ते द्यावं लागतील आपल्याला फेकून. टाकलं का मग त्याला ओरिंग किट झालं असल नीट तर द्या करून फिट. आता अशा परिश्रमानंतर फिटरनी पण केलं होतं कॉम्प्रेसर अगदी व्यवस्थित फिट. नट तुम्ही अजिबात ढिल्ले ठेवू नका म्हणलं, करून टाका एकदम टाईट. ते बोलले तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणे, तुमचं तात्या अगदी टकाटक होईल. काम झालं बरं का एकदम राईट. चला धन्यवाद.